नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं प्रॅक्टिस सेट 1.1 आय थिंक. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण बघितले 7 एक्झाम्पल्स आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल. या लेक्चरला आपल्याला बघायचे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर त्याच्यातला पहिला कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट. पहिला कन्सेप्ट काय? लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट काय भानगड असते? लाईन सेगमेंट काय असते माहिती का? एक पॉइंट ए आणि पॉइंट बी यांच्यामध्ये जे सगळे पॉइंट असतात त्यांचे युनियन. त्यांनी म्हटलं जे the union of the point A and B and the point between A and B. Point A आणि point B आणि त्यांच्यामधले सगळे पॉइंट यांच्या सगळ्यांच्या युनियन. आता युनियन तुम्हाला माहिती मी सेट चॅप्टर मध्ये शिकवलं. युनियन म्हणजे एकत्र करणे, गेट टुगेदर. मग या ठिकाणी पॉइंट ए आणि पॉइंट बी आणि त्याच्यामधले हे सगळे पॉइंट्स ए पण बी पण आणि हे मधले सगळे पण या सगळ्यांचा युनियन म्हणजे लाईन सेगमेंट. आता या लाईन सेगमेंटला बरेचसे लोक असं लिहितात सेगमेंट ए बी, शॉर्टकट वापरतात. म्हणजे सेगमेंट हा जो वर्ड आहे ना, हा पूर्ण न लिहिता SEG एवढं लिहितात, सेगमेंट ए बी. किंवा काही लोक सिम्पली ए बी पण लिहितात. आता हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी यांची लेंथ, यांच्यातलं डिस्टन्स या तीन पद्धतीने लिहिलं जातं. समजा ए पॉइंट आणि बी पॉइंट यांच्यातलं डिस्टन्स 5 असेल तर त्याला लिहितात लेंथ ऑफ ए बी 5, किंवा डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी इज 5, किंवा ए बी इज इक्वल टू 5. त्यांच्यातलं डिस्टन्स लिहिण्याची पद्धत ही आहे. आणि लाईन सेगमेंट ए बी ची डेफिनेशन अशी आहे, पॉइंट ए आणि पॉइंट बी आणि त्यांच्या मधले सगळे पॉइंट्सचं युनियन म्हणजे लाईन सेगमेंट. मग लाईन सेगमेंट नावाचा टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. सर मग हे जे मधले पॉइंट आहेत हे बिटवीनचे, तर मग या ए ला काय म्हणतात? ए ला पण म्हणतात एंड पॉइंट आणि या बी ला पण म्हणतात एंड पॉइंट. म्हणजे लाईन सेगमेंटचे ए आणि बी हे एंड पॉइंट्स आहेत. काय आहेत? एंड पॉइंट्स. तुम्ही जर पेज नंबर 6 वर गेलात आणि लाईन सेगमेंट नावाचा टॉपिक तुम्ही जर बघितला तर सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड द पॉइंट बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज रिटन एज SEGAB. इन ब्रीफ, सेगमेंट ए बी मीन्स सेगमेंट बी ए. त्याने असंही म्हटलंय की याला सेगमेंट ए बी च्या ऐवजी सेगमेंट बी ए लिहिलं गेलं तरी चालेल. वन अँड द सेम थिंग. म्हणजे सेगमेंट ए बी ला जर तुम्ही सेगमेंट बी ए म्हटलं तरी काही अडचण नाही, सेम असतं सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी ए. आता त्याच्यानंतरचा सेकंड पॉइंट आहे रे ए बी. सेकंड पॉइंट काय? रे ए बी. सेगमेंटला किती एंड पॉइंट होते? 2. तर रेला एकच एंड पॉइंट असतो. बघा, रे ए बी शिकू आपण. तर ए पॉइंट घ्यायचा, एक बी पॉइंट घ्यायचा, त्याच्या मधले एक पॉइंट घ्यायचा आणि अजून एक गोष्ट सांगतो, या बी च्या पुढच्याही पॉइंट घ्यायचा. म्हणजे ए पण बी पण त्यांच्या मधले पण आणि त्याच्या पुढचे पण या सगळ्यांना मिळून नाव दिलं जातं रे ए बी. बघा, पॉइंट ए पण पॉइंट बी पण त्याच्या मधले पण आणि त्या बी च्या पुढचे पण या सगळ्यांना मिळून नाव दिलं जातं रे ए बी. याला रे ए बी असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट
की हा ए, हा बी आणि हा पी कोलिनियर पाहिजेत, म्हणजे एकाच लाईनीत पाहिजे. याचा अर्थ असा होतो की ए, बी आणि पी काय पाहिजे, कोलिनियर पाहिजे. अजून त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की कॅपिटल ए ला एंड पॉइंट म्हणायचं रे ए बीच्या. या रे ए बीच्या कॅपिटल ए हा काय आहे, एंड पॉइंट. तर रे ए बी नावाचा कन्सेप्ट या ठिकाणी डिस्कस झालेला आहे. याच्यात दुसरं काही त्यांनी जास्तीचं दिलेलं नाही. तरी आपण बुक मधल्या त्या 4 स्टेटमेंटला रीड करू. सपोज ए अँड बी आर 2 डिस्टिंक्ट पॉइंट. The union set of all point on the segment AB and the point P such that APP is called ray AB and here A is called end point. म्हणजे एवढंच त्यांनी या कन्सेप्टशी रिलेटेड दिलेलं आहे की सेगमेंट AB कंटेन करणारे सगळे पॉइंट आणि त्याच्या पुढचा पॉइंट P जर ते एका लाईनीत असतील तर त्यांना म्हणायचं रे AB. आता त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे लाईन AB. आता लाईन AB चा विषय असा असतो, रे ए बी नंतर आपण काय शिकणार आहे, लाईन. तर रे हा एका बाजूला फायनाइट असतो आणि एका बाजूला इनफायनाइट असतो. परंतु लाईनचं असं असतं, तिकडे पण इनफायनाइट आणि इकडे पण इनफायनाइट. म्हणजे तिकडच्या बाजूलाही एरो आणि इकडच्या बाजूलाही एरो. याला म्हणायचं लाईन ए बी. म्हणजे सेगमेंट ए बी पण, त्याच्या तिकडचे पण सगळे पॉइंट्स आणि त्याच्या इकडचे बी सगळे पॉइंट यांना टोटल एकत्र केलं तर काय बनते तुमची लाईन ए बी. काय बनली तुमची लाईन ए बी. तिच्या बाबतीत या ठिकाणी दीड स्टेटमेंट दिलेलं आहे. द युनियन सेट ऑफ द रे ए बी अँड द ऑपोजिट रे ए बी इज कॉल्ड line AB. The set of point of segment AB is a subset of the points of the line AB. म्हणजे त्याचं असं म्हणायचं आहे की AB नावाच्या रे आणि त्या AB रेच्या ऑपोजिट रे या दोघांचा युनियन म्हणजे लाईन AB. आणि लाईन AB चे जे पॉइंट्स आहेत त्याच्या अंडर मध्ये हा सेगमेंट AB येतो, म्हणून सेगमेंट AB हा लाईन AB चा सबसेट असतो. काय बोलले सर, सेगमेंट AB इज अ सबसेट ऑफ लाईन AB. कारण लाईन AB म्हणजे हा पूर्ण सेट आणि सेगमेंट AB म्हणजे हा छोटासा सेगमेंट. म्हणून हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. जिकडे मोठा तिकडे फाट्टा, जिकडे मोठा तिकडे फाट्टा. म्हणजे लाईन AB चा सबसेट कोण असतो, सेगमेंट AB. आता लाईन नंतर आपल्याला शिकायचे आहे कॉन्ग्रंट सेगमेंट. दोन सेगमेंटला कॉन्ग्रंट केव्हा म्हणायचं, तर एकदा नवीन सांगा. दोन सेगमेंटला कॉन्ग्रंट सेगमेंट केव्हा म्हणायचं. दोन सेगमेंटला कॉन्ग्रंट सेगमेंट केव्हा म्हणायचं. आता बघा, हा सेगमेंट ए बी आणि हा सेगमेंट सी डी. कॉन्ग्रंट सेगमेंट. हा ए बी सेगमेंट आणि हा सी डी सेगमेंट असे दोन सेगमेंट आहेत. यांना दोघांना कॉन्ग्रंट सेगमेंट केव्हा म्हणायचं, तर काय करायचं, सेगमेंट एबी ची पण लेंथ चेक करायची, समजा ती 5 आहे, आणि सेगमेंट सीडी ची पण लेंथ चेक करायची, ती पण समजा 5 आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला, एबी सेगमेंटची लेंथ 5 आणि सीडी सेगमेंटची लेंथ 5, म्हणजे लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू लेंथ ऑफ सीडी इज इक्वल टू 5. जर दोन सेगमेंटची लेंथ सेम असेल तर ते दोन सेगमेंट म्हणजे सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सीडी. हे कॉन्ग्रुएंटचं चिन्ह आहे बेटा.
कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप, ज्यांची लेंथ समान असते त्यांना कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतात. द सेगमेंट हॅव्हिंग द सेम लेंथ इज कॉल्ड कॉन्ग्रंट सेगमेंट. नाही समजे? ज्या सेगमेंटची लेंथ सेम ते कॉन्ग्रंट सेगमेंट. प्लीज कीप इन माइंड, या सेगमेंटची लेंथ इक्वल आहे म्हणून हे दोघं सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. मग कॉन्ग्रुएंट हा कन्सेप्ट लेंथ इक्वलशी कनेक्टेड आहे, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय बघा, तुम्हाला सांगतो. 3 सेगमेंट आहेत, AB, CD आणि PQ. तर त्याची पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. पहिली प्रॉपर्टी काय? रिफ्लेक्सिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय? आता आपण आरशाच्या समोर उभे राहिलो होतो, तिकडे आरशात कोण दिसतं? आपणच दिसतो. म्हणजे स्वतःशी कॉन्ग्रंट, म्हणजे AB कॉन्ग्रंट AB, ज्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. प्रत्येक सेगमेंट स्वतःशी कॉन्ग्रंट असतो. प्रत्येक सेगमेंट स्वतःशी काय राहतो? कॉन्ग्रंट, त्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी कॉन्ग्रंट सेगमेंटची सिमेट्री. काय दुसरी प्रॉपर्टी? सिमेट्री. सिमेट्रीचा अर्थ असा होतो बेटा, AB सेगमेंट CD शी कॉन्ग्रंट आणि CD सेगमेंट AB शी कॉन्ग्रंट. म्हणजे AB शी कॉन्ग्रंट CD आणि CD शी कॉन्ग्रंट AB. म्हणजे दोन सेगमेंट एकमेकांशी कॉन्ग्रंट असण्याला म्हणतात सिमेट्री प्रॉपर्टी ऑफ द कॉन्ग्रंट सेगमेंट. आता तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी मध्ये काय बघा, तुम्हाला सांगतो. AB कॉन्ग्रंट CD, CD कॉन्ग्रंट PQ. बघा, AB कॉन्ग्रंट CD and CD कॉन्ग्रंट PQ. म्हणजे पहिला सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रंट, दुसरा सेगमेंट तिसऱ्याशी कॉन्ग्रंट. तर तुमचे सर म्हणू शकतात पहिला AB आणि शेवटच्या PQ सुद्धा कॉन्ग्रंट. I will again repeat. AB कॉन्ग्रंट CD, AB कॉन्ग्रंट CD कॉन्ग्रंट PQ. म्हणजे पहिला कॉन्ग्रंट सेकंड, सेकंड कॉन्ग्रंट थर्ड. तर याचा मिनिंग असा होतो थर्ड कॉन्ग्रंट फर्स्ट. परत रिपीट करावं लागेल काय? दिसत होतं ना? बरं. या 3 प्रॉपर्टी आहेत कॉन्ग्रंट सेगमेंटच्या. तर मी तुम्हाला कॉन्ग्रंट सेगमेंट शिकवलं. जर समजा AB ची लेंथ आणि CD ची लेंथ सेम असेल आणि CD ची लेंथ आणि PQ ची लेंथ सेम असेल, म्हणजेच AB आणि तो तिकडच्या शेवटच्या PQ ची लेंथ सेम असते, यांना म्हणतात ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. ट्रान्झिटिव्ह असं. त्याच्यानंतर हे मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट काय भानगड असते? एक सेगमेंट असेल, त्याच्या मिड पॉइंट म्हणजे काय असतो? मी सांगतो. सेगमेंटच्या मिड पॉइंटचा मीनिंग काय असतो? त्याच्यात 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1, हा A हा B. AB ची लेंथ 10 सेंटीमीटर. किती आहे? 10 सेंटीमीटर. इकडचा एंड पॉइंट A, तिकडचा एंड पॉइंट B, आणि आपण या ठिकाणी असा पॉइंट घ्यायचा कॅपिटल M, जेणेकरून AM आणि BM सेम असतील. म्हणजे AM जर तुम्ही मोजला तर तो 5 सेंटीमीटर भेटेल आणि BM जर तुम्ही मोजला तर तो पण 5 सेंटीमीटर भेटेल. म्हणजे आय मीन टू से की असा पॉइंट जो दिलेल्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करतो, जसं की लेंथ ऑफ AM इज इक्वल टू लेंथ ऑफ BM. म्हणजे AB या सेगमेंटचे इक्वल पार्ट करणारा जो पॉइंट M आहे त्याला आपण म्हणायचं मिड पॉइंट. काय म्हणतात त्याला आपण? मिड पॉइंट. याच्यात तुम्ही असे म्हणतात, जर लेंथ ऑफ AM तुम्हाला पाहिजे असेल
तर त्या पूर्ण सेगमेंटचा काय करायचा हाफ. म्हणजे हा जर 100 असेल तर या 100चा हाफ म्हणजे AM. म्हणजे AM हा त्या AB चा मिड पॉइंट आहे, जो त्या AB चे काय करतोय इक्वल पार्ट. आणि A, M आणि B हे तिघ काय राहतात कोलिनियर. आणि मिड पॉइंट हा मध्यभागीच असतो, दोघांच्या बिटवीन मध्येच असतो आणि इक्वल पार्ट करतो आणि कोलिनियर असतो त्यांच्यासोबत. त्याला म्हणतात मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. त्याच्यानंतरचा पॉइंट आपला आहे, हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, कोणत्याही सेगमेंट घ्या तुम्ही पृथ्वीवरचा वर्ल्ड मधला, तर प्रत्येक सेगमेंटला किती मिड पॉइंट असतात. तर तुम्हाला जर फिल इन द ब्लँक्स आलं तर म्हणायचं ओनली वन. एव्हरी सेगमेंट हॅज ओनली वन मिड पॉइंट. प्रत्येक सेगमेंटला एकच मिड पॉइंट असतो, वन अँड ओनली वन. त्याच्यानंतर त्या सेगमेंटला मिड पॉइंट दुसरा कोणता राहत नाही. नाही तो नंतर एक मिड पॉइंट आणि हा दुसरा, असं दुसरा नाही, एकच मिड पॉइंट राहतो. प्लीज कीप इन माइंड दिस थिंग. आता कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. आता ज्या सेगमेंटची लेंथ जास्त तो सेगमेंट मोठा. किती कंपॅरिझन किती सिंपल आहे, लहान पोरं मी सांगेल. हा AB आहे आणि हा CD आणि हा AB आहे आणि हा CD. बघा कोणता सेगमेंटची लेंथ जास्त आहे, CD. जिकडे मोठा तिकडे फाटा. CD मोठा ना CD कडे फाटा. जिकडे मोठा तिकडे फाटा. CD मोठा CD कडे फाटा. सर तुम्ही छोटा मोठा कसा चेक करता. छोटा मोठा हा त्याच्या लेंथ नुसार चेक होतो. तर याला म्हणतात कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. आता परपेंडिक्युलरिटी ऑफ अ सेगमेंट ऑर अ रे आणि डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन या गोष्टी चेक करायच्या आहेत. आता मला सांगा, ही लाईन आहे, इथं हा पॉइंट आहे. मी जर इथून या ठिकाणी या पद्धतीचा 90 डिग्री करणारा AM काढला तर आणि हा L आहे, तर तुमचे सर्वांतील AM परपेंडिक्युलर L. हे परपेंडिक्युलरचं साइन बेटा. परपेंडिक्युलर म्हणजे काय, त्या दोघांमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर त्यांना परपेंडिक्युलर टू ईच अदर म्हणतात. म्हणजे हा AM या L ला काय परपेंडिक्युलर, कारण AM आणि लाईन L मधला अँगल किती आहे 90 डिग्री. तर ही परपेंडिक्युलरिटी कन्सेप्ट आहे. म्हणजे हा याला त्याला परपेंडिक्युलर. जसं की तुम्ही भिंत बांधतात, बांधकाम करतात ना, तर त्या भिंती बांधत असताना ते मिस्त्री लोक अशा पद्धतीने तिथे एक दोरी सोडतात, बोऱ्यासारखं असतं ते, त्याला वळंबा म्हणतात. ते सोडलं की ते काय चेक करतात की ही भिंत या जमिनीशी परपेंडिक्युलर आहे का, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे का. मग 90 डिग्रीचा अँगल म्हणजेच ते एकमेकांना काय असणे परपेंडिक्युलर असणे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट काय भानगड असते बघा तुम्हाला. आता ही एक लाईन आहे, ही एक लाईन. या वरच्या लाईनवर एक पॉइंट आहे C नावाचा आणि या लाईनचं नाव आहे D. आणि मला या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं आहे, C पॉइंट मधलं या लाईन मधलं. मग काय असं काढायचं का, असं 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 काढायचं का, नाही. मग बाकीच्या मी असं काढेन सर, बाकीच्या नाही जर मी असं काढेन, मग प्रत्येकाचं डिस्टन्स वेगळं येईल त्या लाईन पासून त्या पॉइंटचं. म्हणून सगळ्यांचं डिस्टन्स सेम यायला पाहिजे. म्हणून काय करायचं, या C पासून या लाईनवर काय टाकायचं परपेंडिक्युलर. आणि हे जे डिस्टन्स असतं याला म्हणतात परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन. मग एक पॉइंट आणि एक लाईन मधलं जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल तर त्या पॉइंट पासून त्या लाईन वर काय टाकायचा परपेंडिक्युलर. म्हणजे जेणेकरून किती डिग्रीचा अँगल झाला पाहिजे त्या ठिकाणी 90 डिग्रीचा. त्याच कन्सेप्टला होता डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. नाहीतर मग तुम्ही म्हणणार की सर ही लाईन आहे आणि हा पॉइंट आहे आणि मी असं डिस्टन्स चेक करीन. नाही, याला डिस्टन्स नाही म्हणा, पॉइंटचं लाईन पासून. पॉइंटचं लाईन पासूनचे डिस्टन्स पाहिजे असेल तर त्या पॉइंट पासून त्या लाईनवर काय टाकायचा परपेंडिक्युलर. तरच तुम्हाला त्या पॉइंट पासून त्या लाईनचं काय करता येईल डिस्टन्स, अन्यथा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण काय काय बघितलं. लाईन सेगमेंट, रे AB, लाईन AB, कॉन्ग्रंट सेगमेंट, प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट, परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट और रे आणि डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन.
तर हे सगळे कन्सेप्ट आजच्या लेक्चरला आपण डिस्कस केले. उद्याच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघू, म्हणजे जेणेकरून हे सगळे कन्सेप्ट तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघून क्लिअर करा. या ठिकाणी हे लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू.